आपण सध्या उभे आहोत कारसा पोहरेगावचं जे बॅरेज आहे तिथे आंदलगावचं शिवार, पोहरेगावचं मोजे आंदलगाव आणि पोहरेगाव याच्या ठिकाणी असलेलं हे मांजरा नदीवरचं बॅरेजेस. मांजरा धरणापासून ते कर्नाटकातील संगमापर्यंत जवळपास 150 किलोमीटरचा प्रवास करते आणि याच्यावर 11 बॅरेजेस आहेत. त्याच्यातलं हे एक बॅरेजेस. या बॅरेजेसचं समस्या अशी झाली आहे की याचा दरवाजा मागच्या किती वर्षापासून बंद आहे. यांच्या आता सर्व्हिसिंगच केलेल्या नाहीत. मागल्या 3 वर्षापासून लघु पाटबंधारे विभागाचे कर्मचारी जे आहेत इतका निष्काळजीपणा आहे की एकही दिवा ह्याच्यावर सौर दिवा ही जी दिवे लावलेले आहेत लाईटिंगला सध्या त्यांनाच दिसत नाही. बॅटरीनं गेट आदर करतात. एवढी परिस्थिती बिकट झालेली आहे इथं. आणि पाणी ह्यांचे गेट अडकल्यामुळं इतक्या जमिनी वाहून गेल्यात. पिकं तर गेले आमचे, पण सोबतच आमच्या जमिनी देखील गेल्यात साहेब. आता काय झालेलं आहे की जे 11 बॅरेजेस आहेत तर त्याचं जे बांधकाम झालेलं आहे जवळपास 14 ते 15 वर्ष झालेली आहे बांधकाम होऊन, आणि त्यानंतर त्याचं मेंटेनन्स म्हणावं त्या पद्धतीनं झालं नाही. काय सांगाल तुमच्या गावाची समस्या मोठी? आंदलगावचं तर खालचं सगळं शिवार पाण्यात गेले, पूर्ण शिवार पाण्यात गेला आहे. 80% नदीच्या पलीकडून आहे आणि 20% आहे. 20%तला बी 15% पूर्ण पाण्याखाली गेला. म्हणजे शिल्लक काहीच राहिलं नाही आमच्या शिवारात. पण पाण्यानं पिकं गेलेत आणि पुन्हा नंतर आम्हाला ते पेरायला सुद्धा रबीचं पीक घेता येत नाही. पाषाणावणी झाले रान सगळं खरडून रानं गेले. प्रत्यक्ष बघा ना तुम्ही. तुमच्या तर हिरीचं काय झालंय? हिरीत गाळ गेला. सगळी किती रुपये खर्च हिरीला? हिरीला 6,50,000 गेली. म्हणजे बॅरेजच्या बाजूला हिर आहे, पाणी भरपूर राहिलं म्हणून खणलं होतं. हां, आता गाळ गेला. काढायला किती खर्च आहे? आता ते उघडं पडले काढायला बराच खर्च येते, 2-4 लाख. म्हणजे जे बॅरेजेसच्या खाली विहीर आहे त्याला पाणी लागेल या अपेक्षेनं अनेक लोकांनी विहिरी खणल्या. त्या विहिरीमध्ये आता पाणी आहे. फक्त नियोजनाच्या अभावामुळे काय झालं आहे की या बॅरेजेसचे दरवाजे उघडले नाहीत आणि त्यामुळे नदीनं अक्षरशः पात्र बदललं. तिकडच्या बाजूने नदी गेली आणि पूर्ण इथलं जे खालचा परिसर आहे पूर्ण दाखवू शकतो, पूर्ण परिसर पाण्यात गेला. आणि त्यामुळे या नदीच्या आजूबाजूच्या ज्या विहिरी आहेत, जे शेतं आहेत ती गाळानं भरून गेलेली आहेत. आता इथं शेत म्हणून काही दिसण्याची स्थिती राहिलीच नाही. बरं, काय नाव तुमचं मामा? अनंत कदम. हां, अनंत कदम. कदम साहेब, काय स्थिती झाली तुमची? स्थिती बघा समोर दिसायला की तुम्हाला. हो, तुमच्या शेताची आमच्या शेताची आमचं तर पार सगळं गेलं. आम्ही तर नदीच्या काठावर पूर्ण, कारण आम्हाला जनावराला चारा नाही टाकायला सध्या. अशी परिस्थिती झाली. नदीच्या काठावर राहून पूर्ण आम्हाला दुसरीकडे जमीनच नाही. काठावर पूर्ण. किती एकर रान होतं? 8 एकर आहे. 8 एकरच्या 8 एकर 8 एकर पाण्यातच आहे सगळं. आत्ताच जाऊन आलो मी शेतात. कुठे आहे? ह्या बाजूला इकडल्या. पूर्ण आता या नदी अशी गेली त्या बाजूला. म्हणजे आता हे पात्र होतं नदीचं, आता घरापर्यंत गेली होती का पाणी? पाणी आहे आपली. ही झाडं जी दिसायली ती पाण्यानं पूर्ण ही, आणि इकडले पूर्ण शिवार. पाणी इकडच्या बाजूला जास्त गेलं का इकडं? दोन्हीकडून समान गेलेलं आहे. तो ऊस समोरचा ऊस पूर्ण आता जिथपर्यंत नगर जाईल तिथपर्यंतच पिकं आडवी झालेली आहेत. ऊस आडवा झालेला आहे. पाण्याचा फ्लो किती दिवस होता? 2 दिवस. 3 दिवस. 3 दिवस फुल होता. 3 दिवस. बरं, मग गेट उघडायचं काय केलं नाही का प्रशासन? गेट 3-4 वर्ष झालं साहेब. ती गेटच त्यांना उचलत नाहीत वरी. त्या गेटचाच काहीतरी प्रॉब्लेम आहे. रोलरचा प्रॉब्लेम आहे, ग्रीस नाही. कर्मचारी किती आहेत? कर्मचारी 3 आहेत. ती वरूनच आमच्याकडे काही येत नाही म्हणते. ते इथंच आहेत. 3 नंबरच्या गेटला या तुम्हाला 4 वर्षापासूनच्या गेटला यांचं होते. चला. ते इथंच असतात कर्मचारी, पण ते कर्मचारीला काय माहिती इथं त्यांना ते वरून आलं तर त्यांना कळणार आहे का ते उचलायचं हे? ते त्यांना फक्त बटन दाबायचं माहिती. बरं, आता तुम्ही काय म्हणू लागले सांगा? तुम्हाला 3 नंबरचं गेट अक्षरशः इथली खाली प्लेट ही जी त्या वायरअप असते त्याला जी त्यांचा ऑइल करण्याचा वेगळा प्रकार असतो, त्याला असणारं जे लागणारं ऑइल आहे ते न टाकता वाहनातून निघालेलं जळालं ऑइल, ते ऑइल त्याच्यावर टाकलं जात आहे. त्याला प्रॉपर ग्रीसिंग केली जात नाही. ग्रीसिंग कुठलं तरी खराब ग्रीसिंग कधीतरी या 3 वर्षात तर लावलंच नाही. त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की मागच्या वर्षीचं केलं आम्ही.
म्हणलं आम्ही अँगल कॅमेरामध्ये फोटो दाखवा आम्हाला मागच्या वर्षी तुम्ही केलं, कारण आम्ही शेतकरी असून आमच्या इथं हजर राहणं शक्य नाही. अँगल कॅमेरामध्ये फोटो दाखवा. हो दाखवतो म्हणले. 2 तास मोबाईल हुडकला, म्हणले मी मोबाईल चेंज केला. अरे म्हणलं तुम्ही अगोदर मोबाईलमध्ये फोटो पाहिले ना तुम्ही, मग चेंज केला तर पहिल्या गोष्टीला तुम्ही सांगा ना चेंज केला आहे. फोटो नाही मिळाल्यानंतर तुम्ही सांगता की आम्ही मोबाईलमधून मी मोबाईल चेंज केला. म्हणजे हे पळवापळीची उत्तरं देत आहे. पण आता किती शिवार आहे तुमच्या गावचं? होय मला किती शिवार आहे? 600 एकर. 600 एकर शिवार आहे. आणि ह्या गेटने उघडल्यामुळे किती एकर रान खराब झालं? जवळजवळ 500च्या पुढं झालं. म्हणजे जेवढं तुमचं शिवार आहे तेवढं सगळं या ही सपाट बघा ना, ही सपाट असल्यामुळं 80% तर इकडंच आहे. फक्त आता रोड जे आहे ना, त्या रोडच्या कडेला थोडं उघडं राहिलं. बाकी सगळं पाण्यात. म्हणजे या बॅरेजच्या डाव्या बाजूला अंदलगाव आहे आणि त्याचं जे 500 एकरचं जे शिवार आहे, छोटंसं गाव आहे, त्याचं 500 एकरचं शिवार आहे, ते पूर्णच्या पूर्ण या गेटनं उघडल्यामुळं, नदीनं प्रवाह बदलल्यामुळं पूर्ण शेत हे वाहून गेलेलं आहे. शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आणि अशी स्थिती मांजरा नदीवरच्या ज्या 11 बॅरेजेस आहेत तिथं झालेली आहे. ती स्थिती रेणा तावरजा या नदीवरच्या बॅरेजेसची पण झालेली आहे. पावसानं मारलंय आणि नियोजनाच्या अभावानं शेतकऱ्यांना अक्षरशः झोडपून काढलंय. अशी स्थिती निर्माण झाली आहे. निशांत भद्रेश्वर, ABP माझा, कारचा बोरीगाव, लातूर. मग जांदरगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.